युनिट नंबर 5 सी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण ऑलरेडी स्टार्ट केलंय. फंक्शन. टोटल वेटेज ऑफ दिस युनिट इज 14 marks. Right? We covered first unit, second unit, third unit also. Right? Now in this today's lecture we will see parameter passing, that is call by value and call by reference. Actually call by value is completed in last lecture. In last lecture, we covered what is the use of return statement, how to pass parameter argument to the function, right? So that time call by value is also completed, but we will revise it. And then we will see what is the use of recursive function in C programming language. सो आज आपण पहिल्यांदा कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स याचं मीनिंग काय आहे, कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्स मध्ये काय डिफरन्स असतो, या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर फंक्शन आपण पाहिलेले. फंक्शन म्हणजे काय? फंक्शन इज ए ब्लॉक ऑफ कोड विच कॅन परफॉर्म प्री डिफाइंड टास्क और स्पेसिफिक टास्क. Again, we can call function many times. Means what? That code is executed again and again in our program, right? That is called as function calling. आणि फंक्शन कॉल करताना आपल्याला काय लागतात? पहिल्यांदा फंक्शन डिफाइन करावा लागतो, नंतर कॉल करावा लागतो, राईट? आणि अगोदर डिफाइन केल्यानंतर म्हणजेच त्याचं कोडिंग केल्यानंतर आपण मेन फंक्शन मधून कॉल करत असतो. एव्हरी सी प्रोग्राम हॅज वन इनबिल्ट फंक्शन, वन मेन फंक्शन, राईट? अँड फ्रॉम मेन फंक्शन प्रोग्राम एक्झिक्युशन इज ऑलवेज स्टार्ट, राईट? प्रोग्रामचं एक्झिक्युशन कसं सुरू होतं? मेन फंक्शन पासून ऑलवेज सुरू होतं प्रोग्रामचं एक्झिक्युशन, राईट? तर आपण आज कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण प्रोग्राम बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल की कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय. सो इन दिस फर्स्ट आपण कॉल बाय व्हॅल्यूचा प्रोग्राम बघूया. कॉल बाय व्हॅल्यू. ओके. इन कॉल बाय व्हॅल्यू, सपोज इन मेन फंक्शन हियर I integer a is equal to 10 comma b is equal to 20. I declare, and here I want to print this value, printf %d is %d, and here I want to print value of a and b. Okay. So save this program, compile and execute. So in output 10 and 20 is printed, right? Value of a is 10 and b is 20. So this is the simple program. आपण मेन फंक्शन मध्ये डायरेक्टली काय केलेलं आहे की a आणि b डिक्लेअर केलेला आहे आणि त्यांच्या व्हॅल्यूज पास केलेल्या आहेत. मग सपोज मला ऍडिशन करायची असेल त्या नंबरची, तर मी काय करणार आहे, एक सी नावाचं व्हेरिएबल मला डिक्लेअर करावं लागेल, त्याच्यामध्ये मी ऍडिशन स्टोअर करेल. अँड हियर c is equal to a plus b हे एक्सप्रेशन आपल्याला लिहावं लागेल, राईट? अँड हियर मेसेज इज addition is equal to %d, and where your value is stored inside c variable, so c will be printed. बघा प्रोग्राम एक्झिक्यूट करतोय. तो ऍडिशन 30 इज प्रिंटेड, राईट? पण इथे एकच फंक्शन आहे, त्याच फंक्शन मध्ये आपण व्हॅल्यू असाइन केले आणि त्याच फंक्शन मध्ये प्रिंट केलेलं आहे. आपण वेगळं कोणतं फंक्शन सुरू केलेलं नाहीये. तर तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम मेन फंक्शन, हे मी सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवायचंय. आता मी एक ऍड नावाचं फंक्शन डिक्लेअर करतो. पहिल्यांदा void ऍड नावाचं फंक्शन मी डिक्लेअर केलेलं आहे. ओके. आणि काय करणार आहे, void ऍड, त्या फंक्शनचं कोडिंग मला करावं लागेल. सो हियर मी त्या फंक्शनचं कोडिंग करण्यासाठी, डिफाइन करण्यासाठी पुढचा कोड लिहिणार आहे तिथे. ओके. आता मग मी काय करतोय बघा, ज्यावेळी मी ऍड फंक्शनला कॉल करणार आहे, आता हा void मेन मधला मी कोड काढून टाकला, ऍड फंक्शनला कॉल केलंय मी, आणि मी इथे दोन व्हॅल्यूज त्याला पास करणार आहे, सपोज 3 and 5. ओके. मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट इज कॉल ऍड फंक्शन विथ व्हॅल्यू 3 and 5. मग या 3 आणि 5 व्हॅल्यूंना सोबत घेऊन तो ऍड फंक्शन कडे जाईल. आपल्या प्रोग्रामचा कंट्रोल म्हणजे कंट्रोल या ऍड फंक्शन मध्ये येणार आहे.
तर येताना तो चेक करेल की ऍडच्या या पॅरामीटर मध्ये या दोन व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत का, कारण या 3 आणि 5 कुणासाठी अवेलेबल आहेत, मेन फंक्शनसाठी. मग इथे ते यूज करण्यासाठी आपल्याला त्या व्हॅल्यू दोन वेगळ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावे लागतील आणि त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप आणि तुमच्या व्हॅल्यूचा डेटा टाईप सेम असायला पाहिजे. तर मी काय केले, किती व्हॅल्यू आहेत, दोन. मग दोन व्हेरिएबल मी डिक्लेअर केले, इंटिजर ए अँड इंटिजर बी असे दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. म्हणजेच काय, ए मध्ये स्टोअर होईल 3 आणि बी मध्ये स्टोअर होईल 5. ह्या दोन व्हॅल्यूज आपण काय केलेले आहेत, त्यामध्ये पास केलेले आहेत. बरोबर आहे. 3 कुठे स्टोअर होईल, ए मध्ये, आणि 5 कुठे स्टोअर होईल, बी मध्ये. म्हणजे जो सिक्वेन्स दिलाय त्या सिक्वेन्स मध्ये होणार आहे. मी इथे बी डिक्लेअर केला तर बी मध्ये 3 होईल, इथे ए डिक्लेअर केला तर ए मध्ये 5 होईल. मग आता यांचे ऍडिशन करणार आहे मी. सो प्रिंट एफ, हिअर माय मेसेज इज addition is equal to %d and I want to perform addition, so bracket a plus b. The meaning of this statement is, here I pass the value to the function. So 3 is copied into a, 5 is copied into b, and here 3 plus 5 is performed and it is printed at the position of %d, that is 8. So compile and execute. So addition is equal to 8 message printed. This is called as call by value. Why? Because ज्यावेळी मी फंक्शनला कॉल करतोय, म्हणजे मेन फंक्शन मधून कॉल करतोय, त्यावेळी मी त्याला व्हॅल्यू पास करतोय. दॅट इज कॉल्ड एज कॉल बाय व्हॅल्यू. म्हणजे फंक्शनला कॉल करतानाच तो व्हॅल्यू सुद्धा सोबत घेऊन जातोय. मीन्स कॉल बाय व्हॅल्यू इज ए मेथड वेअर वी कॅन पास ऍक्च्युअल व्हॅल्यूज टू दी फंक्शन. राईट. तर प्रोग्राम एक्झिक्यूट होताना तो पहिल्यांदा ऍड कडे जाणार नाहीये, तो अगोदर येणार मेन फंक्शन मध्ये. कधी कोणत्याही सी प्रोग्रामिंग एक्झिक्युशन होताना तो चेक करतो कंट्रोल की मेन फंक्शन कुठे आहे. मग मेन फंक्शन इथे मिळालं, मग तो इथे आला. इथे कोड काय, ऍड 3 5. ऍड हे फंक्शनचं नाव आहे आणि त्याला 3 5 व्हॅल्यू पास करायच्या आहेत. मग तो चेक करेल की ऍड फंक्शन कुठे, त्याला ते इथे मिळालेलं आहे. मग त्याच्यासोबत 3 आणि 5 आलेले आहेत. मग आपण दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले, ए अँड बी. ए कंटेन्स 3, बी कंटेन्स 5 अँड इट विल प्रिंट ऍडिशन ऑफ ए प्लस बी. सो दिस विल प्रिंटेड ऍडिशन इज इक्वल टू 8. आता या व्हॅल्यूज तुम्ही ऍक्सेप्ट सुद्धा करू शकता युजर कडून, नो प्रॉब्लेम. आता मी या 3 5 च्या जागी काय करतो, इथे मी एक दोन वेगळे व्हेरिएबल देतो, p इज इक्वल टू 3 अँड याच प्रोग्रामला आपण काय करूया, अगेन वेगळ्या फॉर्म मध्ये करूया, 3 अँड 5. मग आता 3 5 च्या जागी मी काय पास करायला पाहिजे, येस, इन्स्टेड ऑफ 3 अँड 5 काय लिहिणार मी आता, 3 आणि 5 कुठे स्टोर्ड आहेत, येस 3 अँड 5 कुठे स्टोर्ड आहेत, 3 अँड 5 p and q, right? p contains 3 and q contains 5. so here आपण व्हेरिएबल सुद्धा पास करू शकतो इन्स्टेड ऑफ व्हॅल्यूज p q. पण आपण व्हॅल्यूज पास करतो, राईट? व्हेरिएबल जरी रिप्लेस केलं असलं व्हेरिएबलने नेम, हिअर आय रिप्लेस व्हॅल्यूज बाय व्हेरिएबल नेम, but variable contains value, right? 3 and 5. So p contains 3 and q contains 5. So when this function is called, your value of p is copied into a, q is copied into b, and it performs addition of a and b. So here when I execute this program, it will return same result, right? Addition is equal to 8. Okay. So now if I declare same variable here, p and q, and here p plus q, एक्झिक्यूट होईल का? आता मेन मध्ये पण p आणि q डिक्लेअर केलेत आणि ऍड फंक्शन मध्ये पण p आणि q डिक्लेअर केलेत. तर बघूया, प्रोग्राम इज एक्झिक्युटेड. वाय? तर हा जो p आणि q आहे ना, तो या ऍड फंक्शन साठी आहे. हा लोकल व्हेरिएबल आहे p आणि q. मीन्स दिस p q इज अवेलेबल ओनली ऍड फंक्शन. this pq is available only main function. हे दोन्ही वेगवेगळे व्हेरिएबल जरी आपल्याला नेम सेम दिसत असले तरी ते ऍज अ डिफरंट व्हेरिएबल म्हणून काम करत आहेत दोन्ही फंक्शन साठी. तर मी pq च्या व्हॅल्यू पास केल्या 3 आणि 5. तर या p ची व्हॅल्यू या ऍडच्या p मध्ये कॉपी होईल
या क्यूची व्हॅल्यू या ऍडच्या क्यू मध्ये कॉपी होईल आणि नंतर त्यांची ऍडिशन केली. इथे लक्षात, तर तुम्ही शक्यतो इथे वेगळे नेम द्या, म्हणजे काय आपलं कन्फ्युजन होणार नाही. बट यू कॅन यूज सेम नेम ऑल्सो. So it will print. Now next I want to return value from add function. मग काय करावं लागेल, एक रिटर्न आपल्याला ऍडिशनचा रिझल्ट परत रिटर्न मेन कडे पाठवायचा आहे. सो रिटर्न कीवर्डचा आपल्याला यूज करावा लागेल. सो एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केलाय आर, आणि ज्यावेळी ऍड फंक्शन कॉल होणार आहे आर इज इक्वल टू ऍड पी क्यू. आता याचं मिनिंग काय आहे, आपण असं लिहिलं असतं फंक्शन नसतं जर, काय पी प्लस क्यू म्हणजेच काय, आरच्या राईट हँड साइडला जे ऑपरेशन होणार आहे म्हणजेच ऍडिशन, ते कुठे करायचंय, या असाइनमेंट ऑपरेटरच्या इक्वल टू म्हणजे असाइनमेंट ऑपरेटरच्या राईट हँड साइडला जे ऑपरेशन परफॉर्म होणार आहे ते त्याच्या लेफ्ट हँड साइडच्या व्हेरिएबल मध्ये कॉपी करायचंय. म्हणजे याचा रिझल्ट कुठे स्टोअर होणार, आर मध्ये. मग तेच लॉजिक इथे सुद्धा यूज केलेलं आहे की या फंक्शनला कॉल केल्यानंतर पी आणि क्यूच्या व्हॅल्यू पास होतील आणि हे फंक्शन जी व्हॅल्यू जनरेट करेल, रिटर्न करेल, ते परत आर मध्ये स्टोअर करायचंय. ओके, तर मी इथे काय करतोय बघा, हे काढून टाकलं मी, इथे लिहिलं रिटर्न ए प्लस बी. ओके, रिटर्न कीवर्डचा यूज केलेला आहे. आता रिटर्न कीवर्ड काय करतोय की इथे आपण पी आणि क्यू पास केलेली आहे व्हॅल्यू ऍड फंक्शनला कॉल केल्यानंतर. नाव युअर पी इज स्टोर्ड इनसाइड ए, क्यू इज स्टोर्ड इनसाइड बी. हे तर आता आपल्याला माहित झालंय. मग त्याने काय केलंय, ए आणि बी ची ऍडिशन केली आणि रिटर्न कीवर्ड काय करतोय, रिटर्न स्टेटमेंट, तर जो रिझल्ट इथे जनरेट झालेला आहे तो अगेन थ्रो करतोय ज्या पॉइंट पासून या ऍड फंक्शनला कॉल केलं होतं. म्हणजे तो ते स्टेटमेंट कुठे, धिस स्टेटमेंट. मग इथेच येणार आहे ती व्हॅल्यू परत रिटर्न येणार आहे इथेच माघारी. ओके, मग ती कुठे स्टोअर होईल, आर मध्ये स्टोअर होईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्हॅल्यू कोणती रिटर्न होते ऍड फंक्शन मधून, ए आणि बी ची ऍडिशन म्हणजेच इंटिजर व्हॅल्यू रिटर्न होते. मग तुमच्या फंक्शन मधून जर एखादी व्हॅल्यू रिटर्न होत असेल तर त्या फंक्शनचा डेटा टाईप, रिटर्न टाईप हा सेम असायला हवा. इंटिजर व्हॅल्यू कशी होते, रिटर्न इंटिजर. सो युअर फंक्शन रिटर्न टाइप इज ऑल्सो इंटिजर. सो डिक्लेअर इट ॲज इंटिजर. सो नाव इट विल बी एक्झिक्यूट. सो नाव आता आपल्याला आर ची व्हॅल्यू प्रिंट करायची ऍडिशन. सो प्रिंट एफ स्लॅश एन ऍडिशन इज इक्वल टू %d comma r. So here when I compile this program, so addition 8 is equal 8 is printed, right? So this is called call by value. Call by value. Okay, म्हणजेच काय की ऍड फंक्शनला कॉल केले पी क्यू, पी कॉपी करा ए मध्ये, क्यू कॉपी करा बी मध्ये. म्हणजेच ए झाला 3, बी झाला 5. 3 आणि 5 ची ऍडिशन 8 झाली. रिटर्न कीवर्ड काय करणार आहे, परत थ्रो करणार आहे व्हॅल्यू 8 थ्रो करणार आहे, याचा रिझल्ट थ्रो करणार आहे इथे ज्या पॉइंट पासून ऍड फंक्शनला कॉल आलेला आहे. मग ती व्हॅल्यू आपल्याला आर मध्ये स्टोअर झालेली मिळेल इथे. मग इथे जी व्हॅल्यू रिटर्न होणार आहे, परत थ्रो होणार आहे, तर ती व्हॅल्यू कशी आहे, इंटिजर. मग तुमच्या फंक्शनचा रिटर्न टाइप सुद्धा इंटिजर पाहिजे, त्यामुळे मी इथे इंट लिहिलेला आहे, तो इंटिजर लिहिलेला आहे. सो ऍडिशन मेसेज इज प्रिंटेड. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यू. आता सपोज एक छोटा प्रोग्राम बघूया, त्याच्यामध्ये आपण रिटर्नचं बघूया काय आहे. खूप प्रोग्राम मध्ये तुम्ही बघता काय की एखाद्या प्रोग्राम मध्ये इंटिजर मेन केलेला असतो, राईट? इंटिजर मेन केलेला असतो आणि तो कोणती व्हॅल्यू रिटर्न करत नसेल. सपोज इथे मी लिहिलं इंटिजर ए इज इक्वल टू 10 + 20, 10 + 20. आता मी या void main ला इंट करून टाकलं. ओके, आता मला सांगा इथे रिटर्न स्टेटमेंट यूज केलंय का मेन फंक्शन मध्ये? येस, दिसतंय का रिटर्न स्टेटमेंट? नो सर. नो, राईट. इथे आपण काय केलंय, रिटर्न यूज केलेला आहे, पण इथे मेन फंक्शन मध्ये रिटर्न नाही आणि तुम्ही त्याला डिक्लेअर केलंय इंटिजरने.
मग अशा वेळी जर तो कोणती व्हॅल्यू रिटर्न करत नसेल तर खाली लिहायचं रिटर्न 0, रिटर्न 0. ओके, आता हा एक्झिक्यूट होणार आहे ऍज इट इज, एक्झिक्यूट झाला, आपण काही प्रिंट केलेलं नाहीये. सो ज्यावेळी तुमच्या फंक्शन मध्ये कोणतीही व्हॅल्यू रिटर्न होत नसेल आणि फंक्शनचा रिटर्न टाईप हा वॉइड नसेल, म्हणजेच इंटिजर, फ्लोट, डबल काहीतरी असेल, तर खाली लिहायचं रिटर्न 0. तर मिनिंग एकच आहे. मग हे रिटर्न 0 आणि रिटर्न टाईप लिहिण्याऐवजी आपण काय लिहितो, वॉइड. समजतंय वॉइड का लिहितो? कारण आपलं फंक्शन कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही, त्यासाठी आपण आपलं फंक्शन वॉइडने डिक्लेअर करतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन वाय वी डिक्लेअर मेन फंक्शन ॲज वॉइड. जर रिटर्न करत असेल तर तुम्ही त्या रिटर्न टाईपने लिहू शकता. सपोज माय व्हॅल्यूज आर इन फ्लोट टाईप, so float p is equal to p point 3.2, q is equal to 5.1. here my data type is also same, so float r, p and q is passed, so इथे पण काय पाहिजे, फ्लोटच पाहिजे. float a comma float b, so a and b added and return type पण काय पाहिजे तुमचा, फ्लोटच पाहिजे. इथे लक्षात, म्हणजे जो रिझल्ट जनरेट होत असेल तोच डेटा टाईप तुमच्या फंक्शनचा पाहिजे, रिटर्न टाईप तुमच्या फंक्शनचा पाहिजे. राईट, इथे काय येईल, %f. मी याला काय केलंय, सिम्पली फ्लोट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. फ्लोट ऍड फ्लोट ए फ्लोट बी अँड रिटर्न ए प्लस बी केलेलं आहे. मग इथे काय केलंय की ऍडिशन होईल त्या दोघांची, काय, पी आणि क्यू ची ऍडिशन होईल 3.2 अँड 5.1. ओके, आणि ती व्हॅल्यू काय होईल, स्टोअर होईल इथे आर मध्ये स्टोअर होणार आहे. ओके, ती आर मध्ये स्टोअर होईल आणि नंतर ती रिटर्न होईल. मग इथे सुद्धा दोन पॅरामीटर पास केलेत, तर इथे काय करावं लागेल, फ्लोट फ्लोट कॉमा फ्लोट, फ्लोट कॉमा फ्लोट, कारण आपल्याला डिक्लेअर करताना तसं करावं लागेल. राईट, कंपाईल अँड एक्झिक्यूट, इट विल रिटर्न 8.3. राईट, तेच आपण फक्त काय केलंय, इंटिजर केलेलं आहे. फ्लोटच्या ऐवजी आपण काय वापरतोय, इंटिजर वापरतोय. ओके, आणि इथे काय येईल, %d. इथे व्हॅल्यूज आपल्याला काय द्यावे लागतील, इंटिजर मध्ये. दिस इज कॉल्ड ॲज कॉल बाय व्हॅल्यू. सॉरी, रन केला मी, कंपाईल अँड एक्झिक्यूट, इट विल रन ऍडिशन इज इक्वल टू 8. येते लक्षात, रिटर्न मी यूज केलेलं आहे. ओके, आता मी इथे पॅरामीटर घेतलेले आहेत, पॅरामीटर. मग डिक्लेअर पण दोन इंटिजर आहेत, तो इंट 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 कॉमा इंट ए बी, पी आणि क्यू ए बी मध्ये स्टोअर होतील, ए बी चा रिझल्ट रिटर्न होईल, आर मध्ये स्टोअर होईल आणि आर प्रिंट केलाय. दिस इज कॉल्ड ॲज कॉल बाय व्हॅल्यू. ओके, आता कॉल बाय रेफरन्स पाहायचा आहे आपल्याला, काय, कॉल बाय रेफरन्स. तर त्याच्या अगोदर हा प्रोग्राम बघूया आपण एक. मी काय केलं, एक इंटिजर के घेतलेला आहे, के इज इक्वल टू 10, प्रिंट एफ. इथे मी म्हटलं व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू %d के. आता आपण कॉल बाय रेफरन्स पाहणार आहोत, त्याच्या अगोदर हे बघतोय आपण. तर के ची व्हॅल्यू किती, 10 प्रिंट झालेली आहे. नेक्स्ट, आता मला के चा ऍड्रेस पण प्रिंट करायचा, मेमरी ऍड्रेस. ओके, तर मी काय करतो बघा, आपल्याला पॉइंटर पुढच्या युनिटमध्ये शिकायचंय. तो के चा ऍड्रेस प्रिंट करायचा असेल तर %u जोडायचा आहे. इथे मेसेज बदलतो मी, म्हणजे आपल्याला कळेल. ऍड्रेस, मेमरी ऍड्रेस प्रिंट करायचा आहे के चा. मग इथे काय लिहिले मी, %k. ओके, %k लिहिलेलं आहे. कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा, के चा मेमरी ऍड्रेस काय, 6422.172 आहे. राईट, 6422.172. व्हॅल्यू काय आहे, 10, आणि मेमरी ऍड्रेस काय आहे, 64 ने सुरू होते. राईट, सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा, 6422.172 हा के चा मेमरी ऍड्रेस आहे.
म्हणजेच काय, मेमरीमध्ये एक व्हेरिएबल तयार झालेला आहे, त्याचं नाव काय आहे, के, राईट. के तयार झालेला आहे, त्याचं नाव काय आहे, व्हेरिएबलचं के. त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, काय व्हॅल्यू आहे, 10, राईट. 10 व्हॅल्यू आहे. आणि त्याचा मेमरी ऍड्रेस काय आहे, मेमरी ऍड्रेस आहे 642217 ओके. या पॉइंट पर्यंत सगळ्यांना समजलंय? Yes, sir. ओके. आता नेक्स्ट मी काय करतोय, एक पॉइंटर तयार करणार आहे. पॉइंटर म्हणजे काय, पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच कॅन स्टोअर ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे पॉइंटर म्हणजे काय, की असा एक व्हेरिएबल ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस स्टोअर करू शकतो. म्हणजे पॉइंटर मध्ये काय स्टोअर करणार, मेमरी ऍड्रेस एखाद्या व्हेरिएबलचा. आता मला केचा जो मेमरी ऍड्रेस आहे ना, तो मला स्टोअर करायचा आहे दुसऱ्या एका व्हेरिएबल मध्ये. मग पॉइंटर तयार करायचा. पॉइंटर तयार करताना काय करायचंय, त्या व्हेरिएबलचा आणि तुमच्या पॉइंटरचा डेटा टाईप सेम. पॉइंटरचा नेम देताना स्टार यूज करायचा आहे, पी. म्हणजे कंपायलरला समजणार आहे की हा पॉइंटर आहे पी. आणि मी काय केलंय, पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ के. म्हणजे काय, पी ची व्हॅल्यू काय होईल आता, जी के चा ऍड्रेस आहे. बघा मी आता, मग याने काय झालेलं आहे बघा, इथे एक व्हेरिएबल तयार झालाय, नेम ॲज पी, नेम ॲज पी. व्हेरिएबलचं नाव काय, पी. त्याच्यामध्ये काय स्टोअर करतोय आपण, ऍड्रेस. आता बघूया केचा ऍड्रेस चेंज झालाय का, नाहीतर 6422. आता बघा परत केचा ऍड्रेस चेंज झालेला आहे. मी दुसरा व्हेरिएबल ज्यावेळी क्रिएट केला, 168 आपण मेन्शन करूया इथे. केचा ऍड्रेस काय, 116. म्हणजे हे चेंज होत राहतात, कारण दुसरे व्हेरिएबल आले की चेंज होतात. 6422168. आता आपण काय करणार आहोत, तर मी पीचा पण ऍड्रेस प्रिंट करतो. हा, नीट बघा, या दोन व्हॅल्यू मी पीच्या प्रिंट करणार आहेत. पहिल्यांदा मी पीची व्हॅल्यू प्रिंट करतो बघा, आणि नंतर पीचा ऍड्रेस मी प्रिंट करणार आहे. तर आपण एक एक करूया. पहिल्यांदा मी काय करतोय, पीचा ऍड्रेस प्रिंट करतो, म्हणजे तुम्हाला जरा समजेल. ऍड्रेस ऑफ पी काय येणार आहे, ऍड्रेस ऑफ पी. आता व्हेरिएबल सांगा, व्हेरिएबल किती झालेत, एक पॉइंटर आहे, एक व्हेरिएबल आहे. पी साठी वेगळं मेमरी लोकेशन आहे, म्हणजे ऍड्रेस पण पीचा वेगळा असणार आहे, बरोबर. तर आपण कंपाईल अँड रन करूया. बघा पीचा ऍड्रेस काय आहे, 642217. बघा काय आलाय पीचा ऍड्रेस, 642217 राईट. 642217 हा ऍड्रेस आहे. मग आता मी काय करतोय, पी मध्ये मी काय व्हॅल्यू स्टोअर केली, ऍड्रेस ऑफ के. बघूया व्हॅल्यू ऑफ पी काय प्रिंट होते, व्हॅल्यू ऑफ पी काय म्हणावं लागेल, सेव्ह. बघा कोणत्या दोन व्हॅल्यू सेम आहेत रे इथे, कोण सांगताय, आउटपुट Address मध्ये. of A and value of P. राईट. म्हणजे काय, इथे मी सांगितलंय ना की के चा ऍड्रेस, पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ के. मीन्स ऍड्रेस ऑफ के जो आहे, के चा जो ऍड्रेस आहे मेमरी ऍड्रेस, तो कुणाला द्यायचा आहे, पी ला द्यायचा आहे. म्हणजे पी मध्ये काय स्टोअर होणार आहे, तर हा ऍड्रेस स्टोअर झालेला आहे जो के चा आहे. म्हणजे हा ऍड्रेस जो 642217 आहे ना, तो या पी मध्ये स्टोअर झालेला आहे. राईट. म्हणजे पी ची व्हॅल्यू काय झाली आहे, 642217 सॉरी व्हॅल्यू ऑफ पी 1. आता त्याने चेंज केली परत बरं का,
172. इथे काय केचा ऍड्रेस काय 172 आहे आणि पीचा ऍड्रेस काय 168 आहे. 172 म्हणजे केचा जो ऍड्रेस आहे तो पी मध्ये ऍज अ व्हॅल्यू म्हणून काम करतोय. ओके, आता नीट पुढे बघा मी काय करतोय. printf इथे मी लिहिलं /n व्हॅल्यू. आता मला त्या ऍड्रेसवर काय व्हॅल्यू आहे ती ऍक्सेस करायची. मग मी इथे लिहिणार कॉमा व्हॅल्यू ऑफ पी म्हणजे स्टार पी. आता याचं मिनिंग काय, पी मध्ये काय स्टोर्ड आहे तर केचा ऍड्रेस स्टोर्ड आहे. मग हा काय सांगणार स्टार पी की या मेमरी ऍड्रेसवर कोणती व्हॅल्यू स्टोर्ड आहे तर 10 व्हॅल्यू स्टोर्ड आहे. येते लक्षात, या मेमरी ऍड्रेसवर 10 व्हॅल्यू स्टोर्ड आहे. तर हा काय प्रिंट करणार आहे 10 प्रिंट करणार आहे. बघा कंपाईल अँड एक्झिक्यूट. राईट, हे बघा 10 प्रिंट झालेला आहे. के ची व्हॅल्यू 10 प्रिंट झाली. केचा मेमरी ऍड्रेस 6422.172, पीचा ऍड्रेस वेगळा असणारे मेमरी ऍड्रेस 168 आलेला आहे. पण व्हॅल्यू ऑफ पी काय केलेली आपण इथे म्हटलंय पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ के, म्हणजे पी मध्ये आपण केचा ऍड्रेस स्टोअर केलाय कारण तो पॉइंटर आहे. पॉइंटर मध्ये मेमरी ऍड्रेस स्टोअर होतो तर तो घेतलेला आहे आणि परत पॉइंटर त्या ऍड्रेस वरील व्हॅल्यू प्रिंट केली आहे. व्हॅल्यू इज इक्वल टू स्टार पी म्हणजे त्या ऍड्रेस वरील व्हॅल्यू 10 प्रिंट केली. म्हणजे ही डायग्रॅम नीट बघा ते केलेले. म्हणजेच काय की के आणि पी डिक्लेअर केले, दोघांचा मेमरी ऍड्रेस वेगळा असणार आहे डिफरंट. राईट, के मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली आणि हे स्टेटमेंट जे आहे पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ के म्हणजे केचा जो ऍड्रेस आहे तो मी पी मध्ये स्टोअर केलाय बिकॉज पी इज ए पॉइंटर. राईट, आणि या शेवटच्या स्टार पीचं मिनिंग काय की पी मध्ये काय स्टोर्ड आहे एक ऍड्रेस स्टोर्ड आहे. मग कंपायलर काय करेल स्टार पी म्हणजेच व्हॅल्यू ऑफ दॅट ऍड्रेस. हा ऍड्रेस कुणाचा आहे केचा ऍड्रेस आहे. मग तिथे व्हॅल्यू काय आहे 10 ती प्रिंट करा. तर त्याने ती 10 प्रिंट केलेली आहे. सो दॅट इज द जॉब ऑफ पॉइंटर. ओके, तर हा पॉइंटरचा रोल आहे. येते लक्षात. मग आता हेच आपल्याला ऍड्रेस पास करायचंय. ओके, बघा मी काय करतोय आता इथे मी पी क्यू लिहिलेले आहेत तर मी इथे काय करणार आहे पी आणि क्यूचा ऍड्रेस पास करणार आहे. सो ऍड्रेस ऑफ पी कॉमा ऍड्रेस ऑफ क्यू. राईट, पी आणि क्यूचा मी काय करणार आहे ऍड्रेस. मग आता ऍड इथे इंटिजर व्हेरिएबल आहेत. आता इथे काय येणार आहे पॉइंटर. पॉइंटर कसा डिक्लेअर करतो आपण डेटा टाइप अँड देन स्टार. मग डिक्लेअर करताना इथे सांगायचं की याला जी व्हॅल्यू पास होणार आहे ती पॉइंटरची असणार आहे म्हणून स्टार स्टार. ओके, आणि इथे आता मला पॉइंटर डिक्लेअर करावे लागतील. ए ला पॉइंटर म्हणावं लागेल स्टार ए, बी ला सुद्धा पॉइंटर म्हणावं लागेल स्टार बी. कारण आता इथे 3 आणि 5 पास होतंय का नाही, पी आणि क्यूचा जो मेमरी ऍड्रेस असेल तो पास होतोय. इथे व्हॅल्यू पास होत नाही. इथे काय पास होतंय ऍड्रेस. म्हणून याला म्हणतात कॉल बाय रेफरन्स. रेफरन्स मीन्स ऍड्रेस, की फंक्शनला कॉल करताना ऍड्रेस पास करा व्हेरिएबलचा. बघा इथे मी पी आणि क्यू प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये एम्परसेंड यूज केलं होतं का स्टार यूज केला होता का नो. मी डायरेक्ट पी आणि क्यू यूज केलेले 3-5 व्हॅल्यू दिलेल्या. पण आता मी काय करतोय पीचा मेमरी ऍड्रेस पास करतोय क्यूचा मेमरी ऍड्रेस पास करतोय. तर ए मध्ये पीचा मेमरी ऍड्रेस स्टोर्ड होईल, बी मध्ये क्यूचा मेमरी ऍड्रेस स्टोर्ड होईल. आता त्या मेमरी ऍड्रेसवर काय व्हॅल्यू आहे ती ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला करावं लागेल स्टार ए प्लस स्टार बी. हे आपल्याला ऑपरेट करावं लागेल. याला मी ब्रॅकेट करतो. ओके, म्हणजे हे नीट एक्झिक्यूट होईल. स्टार ए आणि स्टार बी याचं मिनिंग काय की ए मध्ये कुणाचा ऍड्रेस स्टोर्ड आहे पीचा, त्या ऍड्रेसवर काय व्हॅल्यू आहे 3 म्हणजे हा स्टार ए 3 ने रिप्लेस होईल. बी हा पॉइंटर आहे त्याच्यामध्ये कुणाचा ऍड्रेस स्टोर्ड आहे क्यू म्हणजे स्टार बी इथे यूज केलाय तर त्याच्यामध्ये 5 ने व्हॅल्यू रिप्लेस होईल. 3 + 5 8 आणि 8 परत आर मध्ये येईल आणि आर प्रिंट होईल. राईट, हे बघा ऍडिशन इज इक्वल टू 8 प्रिंट झालेलं आहे. ओके, ऍडिशन किती झाले 8 प्रिंट झालेली आहे. So this is called as call by reference. Here we are passing address of that variable. Okay.
आणि कॉल बाय व्हॅल्यू मध्ये काय केलं आपण, फक्त कॉल बाय व्हॅल्यू मध्ये आपण केलं फक्त इथे व्हेरिएबल घेतले डायरेक्ट, सेम पॉइंटर घेतलेले नाहीयेत, राईट. आणि इथे आपण काय केले, पी आणि क्यू च्या व्हॅल्यूज पास केल्या, सो इट इज कॉल्ड ॲज कॉल बाय व्हॅल्यू पास केलेले आहेत आपण, राईट, कॉल बाय व्हॅल्यू मध्ये. तर आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे बघूया, कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. ओके, युनिट नंबर 5. Call by value. When function is called by passing values, then it is call by value. बघा फंक्शनला कॉल केलेला आहे, कॉल कसं केलंय, पी आणि क्यू च्या व्हॅल्यू पास केलेल्या आहेत, सो इट इज कॉल्ड ॲज कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय रेफरन्स, when function is called by passing address of variable, then it is called as call by reference. सो बघा प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे कॉल बाय रेफरन्सच्या, की पी आणि क्यू क्रिएट केलेत पण ऍड्रेस पास केलेला आहे, राईट, ऍड्रेस. सो इट इज कॉल्ड ॲज कॉल बाय रेफरन्स. नेक्स्ट कॉल बाय व्हॅल्यू मध्ये काय डिफरन्स आहे, कॉपी ऑफ ऍक्च्युअल व्हेरिएबल इज क्रिएटेड वेन फंक्शन इज कॉल्ड, राईट. बघा इथे प्रोग्राम मध्ये कॉल बाय व्हॅल्यू मध्ये पी आणि क्यू ची कॉपी तयार केली आणि ए आणि बी मध्ये परत ते कॉपी होत आहेत, बरोबर. ए आणि बी मध्ये पी आणि क्यूचाच डेटा कॉपी होतोय, राईट. तेच नो कॉपी इज जनरेटेड फॉर ऍक्च्युअल व्हेरिएबल, रॅदर ऍड्रेस इज ऑफ ऍक्च्युअल व्हेरिएबल इज पास. बघा इथे आपण पास करताना काय केलंय, ऍड्रेस पास केलाय इथे, मग त्याची कॉपी तयार झाली का अगेन 3.5 ची, नाही. इथे ऍड्रेस कॉपी झालाय, इथे ऍड्रेस कॉपी झालाय आणि मग त्या ऍड्रेस वरील व्हॅल्यू इथे ऍक्सेस करतोय आपण. Next difference, call by value. In call by value, memory required is more as copy of variable is created. तर त्याच व्हेरिएबलची कॉपी जनरेट होते, त्यामुळे मेमरी रिक्वायरमेंट इज मोर. इन कॉल बाय रेफरन्स, मेमरी रिक्वायर्ड इज लेस ॲज देअर इज नो कॉपी ऑफ ऍक्च्युअल व्हेरिएबल. तर कॉल बाय रेफरन्स मध्ये मेमरी कशी लागते, कमी लागते ॲज कम्पेअर टू कॉल बाय व्हॅल्यू. ओरिजिनल ऍक्च्युअल पॅरामीटर डू नॉट चेंज. बघा इथे कॉल बाय व्हॅल्यू मध्ये ऍडिशनला पास काय केली व्हॅल्यू 3.5 पास, इथे कॉपी होताना पण काय होते 3.5 कॉपी होते. पण कॉल बाय रेफरन्स मध्ये ऍक्च्युअल पॅरामीटर चेंजेस ऍज अ फंक्शन ऑपरेट्स ऑन व्हॅल्यू स्टोर्ड ऍट द ऍड्रेस. म्हणजेच काय, इथे बघा कॉल बाय रेफरन्स मध्ये व्हॅल्यूज आहेत 3.5 पास करतोय ऍड्रेस, राईट, आणि परत ऍक्सेस करतोय त्याच्यावरची व्हॅल्यू, त्या ऍड्रेसवर असलेली व्हॅल्यू. म्हणून इथे actual parameter changes as a function operates on value stored at the address. Next, changes made inside the function is not reflected in another function call by value, and call by reference changes made in the function is reflected outside also. Okay, because it is operated on address, that's why. So this is the difference between call by value and call by reference. So call by value and call by reference point is completed. Okay, now we will go for next point, that is recursion. Okay, recursion, 1 minute. Okay, आपण आता रिकर्शन काय आहे, रिकर्शन कसे एक्झिक्यूट करतात ते बघणार आहोत. रिकर्शन मीन्स व्हॉट, कॉल दी सेम फंक्शन अगेन अँड अगेन, दॅट इज कॉल्ड ॲज रिकर्शन. म्हणजे जसं आपण ऍड फंक्शन आता क्रिएट केलं, तर त्या ऍड फंक्शनला अगेन अँड अगेन कॉल करणे म्हणजे रिकर्शन. दॅट इज कॉल्ड ॲज रिकर्सिव्ह फंक्शन. रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय, ए फंक्शन कॉल इटसेल्फ अगेन अँड अगेन, दॅट इज कॉल्ड ॲज रिकर्शन. सो डेफिनेशन ऑफ रिकर्शन इज, recursion means function calls itself repetitively. रिकर्शन म्हणजे काय, ते फंक्शन अगेन अँड अगेन कॉल करत आहे त्यालाच, स्वतःलाच. ए रिकर्सिव्ह फंक्शन कंटेन्स फंक्शन कॉल टू इटसेल्फ इनसाइड इट्स बॉडी. तर त्या फंक्शनच्या बॉडीमध्ये त्याचा कॉल असणार आहे परत. जसं आपण मेन मधून कॉल करतोय ना, इथे ऍडला कुठून कॉल करतोय, मेन मधून, पण आता मी ऍडला काय करणार आहे, ऍड मधूनच कॉल करणार आहे असं. दॅट इज कॉल्ड ॲज रिकर्शन. बघा फंक्शन ऍड आहे आणि ते स्वतःलाच कॉल करत आहे, दॅट इज कॉल्ड ॲज रिकर्शन. In recursion, the function in the program calling itself again and again. Recursive function contains function call to itself in the body of the function.
तर त्याच्या बॉडीमध्येच त्याला कॉल केलंय, राईट. इथे ऍडला मी काय केलंय, ऍडच्या फंक्शन बॉडीमध्ये या ओपन क्लोज ब्रॅकेटला बॉडी म्हणतात. मग इथेच ऍडला अगेन कॉल केलेले, दॅट इज कॉल्ड एज रिकर्शन. मग आता त्यांनी एक प्रोग्राम दिलेला आहे, फॅक्टोरियलचा प्रोग्राम आपल्याला दिलेला आहे. राईट ए प्रोग्राम टू प्रिंट फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर युझिंग रिकर्शन. तर सगळ्यात आधी फॅक्टोरियल म्हणजे काय ते समजून घेऊया. फॅक्टोरियल मीन्स व्हॉट? सपोज आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट फॅक्टोरियल ऑफ 4. Okay, factorial of 4. So write down 4 minus 1, that is 3, minus 1, that is 2, minus 1, that is 1, and stop here. What is the result? 4 into 3, 12, 12 into 2, 24, 24 into 1, 24. So factorial of 4 is 24. So user कोणती व्हॅल्यू देणार आहे? 4 नंबर देणार आहे, आणि आपल्याला त्याचा काय करायचं आहे? कॅल्क्युलेट फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, बाय डिफॉल्ट फॅक्टोरियल ऑफ 0 अँड फॅक्टोरियल ऑफ 1 इज 1. ओके, फॅक्टोरियल ऑफ 0 अँड 1 चा काय फॅक्टोरियल 1 आहे, आणि मग बाकीच्यांचा चेंज होतोय. 2 चा फॅक्टोरियल काढायचा असेल तर काय, तो नंबर स्वतः 2 त्याच्या मायनस 1 1 परत थांबायचंय. सो फॅक्टोरियल ऑफ 2 इज 2. व्हॉट इज द फॅक्टोरियल ऑफ 6? So write down 6 minus 1 5, minus 1 4, minus 1 3, minus 1 2, and minus 1 1. Stop. So 5 into 4 6 result into 4 into 3 into 2 into 1. So whatever the result, it is multiply with that. So याचं जे multiplication result येईल, that is the factorial of 6. So हे आपल्याला करायचंय. म्हणजेच इथे काय गोष्ट लक्षात येते आपल्या, की तो जो नंबर आहे तो येतोय खाली, राईट, 4, आणि आपण काय करतोय त्याच्यातून एक एक मायनस करून मल्टिप्लाय करतोय, बरोबर. म्हणजे 4 into 3 12, आणि मायनस कुणामधून होतोय? 3 मधून पुढचा नंबर येतोय 2 -1 होऊन, मग 12 into 2 काय होतंय? 24. परत 2 मधून 1 मायनस होतोय, 24 into 1 24. असा रिझल्ट येतो आपल्याला, राईट. म्हणजे माझा नंबर असेल 4, बरोबर, 4. मग 4 - 1 पहिला रिझल्ट येणार, राईट, जो काय असेल तो 12, बरोबर. मग 12 रिझल्ट जो आलेला आहे तो, आणि या 3 मधून -1 म्हणजे 2. 12 into 2 24. परत आलेला रिझल्ट 24 into या 2 मधून 1 मायनस करायचंय, 1, दॅट इज 24, अँड स्टॉप. म्हणजे 1 पर्यंत येऊन आपल्याला स्टॉप करायचं आहे. ओके, तर बघा आता इथे प्रोग्राम केलेला आहे, फॅक्टोरियलचा प्रोग्राम लिहिलेला आहे. तर तो कसा लिहिलाय बघा, त्याचं मिनिंग समजून घ्या, बाकी काही नाही. तर मी मेन फंक्शन क्रिएट केले. मेन फंक्शन मध्ये काय केलेलं आहे, एक एन आणि एफ नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. ओके, एन आणि एफ. तर एन ची व्हॅल्यू मी युजर कडून घेणार आहे, दॅट इज 4. आपण आता कॅल्क्युलेट केली. युजरला हवाय त्या नंबरचा तो फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करेल. आणि मी इथे काय केलंय की एफ जो डिक्लेअर केलाय, एफ इज इक्वल टू फॅक्टोरियल एन म्हटलंय. म्हणजेच काय, इथे एंटर केलेली जी एन व्हॅल्यू आहे ती या फॅक्टोरियल फंक्शन कडे जाईल. इथे बघा फॅक्टोरियल फंक्शनचं कोडिंग केलेलं आहे. ओके, मग बघा एन ची व्हॅल्यू जी 4 आहे ती इथे कॉपी झाली या एन साठी. इथे हा एन वेगळा आहे, तो मेन साठी अवेलेबल आहे, आणि इथे हा एन फॅक्टोरियल फंक्शन साठी अवेलेबल आहे. ओके, म्हणजे दोन वेगळे व्हेरिएबल काम करतायत. तर एन तुम्ही जी व्हॅल्यू पास केली ती या एन मध्ये कॉपी झाली. मग आपण चेक करणार आहे ती व्हॅल्यू एन इज इक्वल टू 1 और एन इज इक्वल टू 0. जर एन ची व्हॅल्यू 1 असेल किंवा 0 असेल तर आपल्याला रिझल्ट काय जनरेट करायचा आहे, 1, आणि थ्रो करायचा आहे ज्या पॉइंट पासून फंक्शनला कॉल आले. तर फंक्शनला कॉल कुठून आले, फॅक्टोरियलच्या या स्टेटमेंट पासून. मग तो 1 कुठे स्टोअर होणार, एफ मध्ये, आणि रिझल्ट होईल फॅक्टोरियल इज 1. म्हणजे 1 त्याने एंटर केलेला असू द्या किंवा 0, तर रिझल्ट काय आला पाहिजे, 1 आला पाहिजे, राईट. कंपाईल अँड एक्झिक्यूट. सो एंटर व्हॅल्यू बघा, मी 1 एंटर केला तर 1 एन मध्ये कॉपी झाला, 1 पास झाला.
या एन मध्ये 1 आला, एन इज इक्वल टू 1 आहे का? येस. आणि एनी कंडिशन, दोघांपैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल, रिटर्न 1. मग परत या पॉइंटला 1 येणारे रिटर्न थ्रो होणार आणि तो एफ मध्ये स्टोअर होईल. आले फॅक्टोरियल 1, राईट. तसंच मी झिरोचं चेक करतो. झिरो असेल तरी काय, इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे 1, म्हणजे हेच एक्झिक्यूट होतंय 0 आणि 1 साठी. आणि अदर दॅन नंबर साठी काय एक्झिक्यूट होणार आहे? येस, 0 आणि 1 नंबर सोडून अदर दॅन नंबर असतील तर काय, कोणता पार्ट एक्झिक्यूट होईल? कंडिशन फॉल्स असेल तर else part. एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल, राईट. इथे एल्स लिहिलेला आहे. तो 4 आली 24 व्हॅल्यू. येस. बघा 4 पास झाल्यानंतर एन ची व्हॅल्यू किती झाली? 4. मी इथे एन ची व्हॅल्यू 4 पास केलेली आहे फॅक्टोरियलला. मग फॅक्टोरियल फंक्शन कुठे आहे तो चेक करेल, त्याला तो इथे मिळाला. मग या एन ची व्हॅल्यू सुद्धा त्याने काय करून टाकली? 4. 4 इज इक्वल टू 1 और 4 इज इक्वल टू 0 आहे का? मॅच होते? नो. सो कंडिशन फॉल्स, स्किप दिस. आपण कुठे आलो? एल्स मध्ये, राईट. एन ची व्हॅल्यू काय आहे रे? एन इज 4, राईट. 4 इंटू, आता बघा काय केलेलं आहे इथे, काय दिसतंय? परत फॅक्टोरियल, हे काय या फंक्शनच नेम आहे, म्हणजे या फंक्शन मध्येच, फॅक्टोरियलच्या फंक्शन मध्येच फॅक्टोरियलला कॉलिंग केलेलं आहे अगेन अँड अगेन. म्हणजे काय, फॅक्टोरियल एन मायनस 1 म्हणजे 4 इंटू 3 होणार. परत याच फंक्शनला कॉल जातोय, मग परत इंटू 2 होणार. परत या फंक्शनलाच कॉल जातोय म्हणजे इंटू 1 होणार आणि स्टॉप होणार. म्हणजे याचा जो रिझल्ट आहे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, तो थ्रो होईल ज्या पॉइंट पासून फंक्शनला कॉल आलेले आहे. म्हणजे फंक्शनला कुठून कॉल आलेले आहे? या पोझिशन पासून. मग तो एफ मध्ये स्टोअर होईल आणि एफ ची व्हॅल्यू आपण प्रिंट केलेली आहे, दॅट इज नथिंग बट 20 गेल्या 24, राईट. 24. Okay, so when I execute this, when I enter 6, so it will print factorial of 6 is 720, right? When I enter 15, so कसं multiplication होणार आहे? n is 15, 15 into 14, 14 into 13, 13 into 12, into 11, into 10, into 9, 8, 7, 5, 4, 3, 2, 1, and then value is printed 15. So it is 20043110016, right? So this is the factorial program. Calculate factorial of given number. Okay, so our unit number 5 is completed. What are the different advantages of factorial? Okay, so these are the advantages of factorial, which reduce length of program. Here आपण काय केलेलं आहे, अगेन अँड अगेन त्या फंक्शनला कॉल करतोय. दुसरा कोणता फंक्शन कॅल्क्युलेट केलाय का परत एन मायनस 1 व्हॅल्यू झाल्यानंतर? नाही. सो फंक्शनचं लेंथ काय झाली, कोड कमी लागलेला आहे आपल्याला. सो इट इज एक्झिक्युटेड. ओके, लेंथ काय होणार आहे प्रोग्रामची तुमच्या? रिड्यूस होणार आहे, राईट. सो इट विल रिड्यूस युअर प्रोग्राम लेंथ. सेकंड, रिड्यूस अननेसेसरी कॉलिंग ऑफ फंक्शन. म्हणजे काय, मेन फंक्शन मधून फॅक्टोरियलला कॉल केले, मग परत मेन फंक्शन मधून कॉल करायचं का? नो. आपण त्याच फंक्शनला सांगतोय की तू स्वतःलाच कॉल कर, कॉल बाय इट सेल्फ. सो second advantage is reduce unnecessary calling of function. And third one is it is useful when same function is to be applied many times. म्हणजे रिकर्शन कधी यूज होणार आहे? रिकर्शन इज यूज व्हेन वी वॉन्ट टू कॉल सेम फंक्शन नंबर ऑफ टाइम. म्हणजे तेच फंक्शन अगेन अँड अगेन कॉल करायचंय. जसं इथे फॅक्टोरियलचं फंक्शन अगेन अँड अगेन कॉल केलेलं आहे. हा प्रोग्राम रन करून बघा तुम्ही. ओके, call by value, call by reference, and recursion is very very important from unit number 5. Also mathematical function, all functions जे आपण घेतलेले आहेत, स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन जे आपण घेतलेले आहेत ते पण इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावर मिनिमम 5 MCQ क्वेश्चन येतील. येते लक्षात? स्ट्रिंग हँडलिंग वर 1, मॅथमॅटिकल फंक्शन वर 1, रिकर्शन वर 1, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स वर 1. ओके, 101% question will be asked on difference of call by value, call by reference or its program, right? मग काय,
त्याचे मिनिंग विचारतील, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स, किंवा प्रोग्राम दिलेला असेल आउटपुट विचारतील, किंवा डिफरन्स मधला एखादा पॉइंट ट्रू फॉल्स किंवा काहीतरी विचारलेलं असेल. इथे अगेन रिकर्शनचे डेफिनेशन काय आहे माहिती दिलेले असेल. डॅश डॅश मीन्स फंक्शन कॉल इटसेल्फ रिपिटेटिव्हली, मीन्स व्हॉट रिकर्शन इज ए आन्सर. किंवा मग प्रोग्राम दिलेला असेल, आउटपुट विचारलेलं असेल. प्रोग्राम दिलेला असेल, आउटपुट विचारलेलं असेल, किंवा ऍडव्हान्टेजेस, याच्या व्यतिरिक्त काही विचारू शकत नाहीत. आता प्रोग्राम मे बी डिफरंट, प्रोग्राम कोणताही देतील, आपल्याला लॉजिक माहित असेल तर लिहिता येईल. सो हे कालच आपण बघितले, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट रिटर्न व्हॅल्यू, फंक्शन विथ आर्ग्युमेंट रिटर्न व्हॅल्यू, function with argument no return value, and function with no argument and return value. Okay, and important questions are there. Notes are also shared with you.